नमस्कार मंडळी, मी आज पैठण शहराविषयी अधिक माहिती सांगणार, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पैठण शहर हे श्री एकनाथ महाराज समाधीविषयी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर जायकवाडीच्या धरणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. संभाजीनगरपासून फक्त 55 किलोमीटरच्या अंतरावरती गोदावरीच्या तीरावरती बसलेले हे पैठण नगरी आहे. पूर्वी त्यांना प्रतिष्ठान नगरीसुद्धा म्हणून ओळख होती, दक्षिण काशी म्हणूनसुद्धा ओळख होती. इथे भक्त स्नान करून मंदिरामध्ये प्रवेश करत. मंदिरात आल्यानंतर भव्य असा मंडप आहे, जो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे. भव्य असं झुंबर आहे. एकनाथ महाराजांची समाधी आहे. एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी हीच आहे. एकनाथ महाराजांनी भारुडाद्वारे समाज प्रबोधनाचं काम केलं. त्या काळी स्त्रियांवरती खूप अत्याचार होत असेल. त्याच्यामुळे भारुडाद्वारे स्त्रियांच्या दुःखाचा अंत भारुडदारी व्यक्त करत. नवरा नको गो बाई आणि दादला नको गो बाई हे त्याचं भारूड खूप प्रसिद्ध होतं त्या काळी. त्यांनी पुढे एकनाथी भागवत, गवळणी इत्यादी श्लोक लिहिले. तसेच भावार्थ रामायण इत्यादी भजने त्यांनी लिहिली. हा गोदावरी घाट आहे. त्याच्या शेजारी मोक्षी घाट आहे. इथं पिंडदान, शांती असे कार्यक्रम केले जातात. मंदिराच्या आवारामध्ये सुंदर असे नक्षीकाम केलेलं फेम्स आहेत. हे मंदिर सकाळी 5:30 ते रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत उघडं राहतं. मंदिरा शेजारीच दत्तात्रयाची सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराच्या शेजारीच गीताई असं मंदिर आहे. भव्य दिव्य असा मठ आहे. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. दरवाजे आहेत. आत प्रवेश करताच डावीकडे महाभारतातले सर्व कॅरेक्टर इथं आहेत. आतमध्ये श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आणि 12ही महिने इथे भजन कीर्तन असं चालत. मंदिराच्या शेजारीच भव्य असं पुस्तकाचं दालन आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे ग्रंथ भेटतील. तसेच शेजारी तुम्हाला टाळ मृदंग हेही तुम्हाला भेटून जातील. एक रोड नागघाटकडे जातो आणि डावीकडे संत एकनाथांच्या वाड्याकडे जातो. श्री एकनाथ महाराज या घरी राहत. संपूर्ण वाडा हा सागवणे सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. एकनाथ महाराज हे विजय पांडुरंग यांची सेवाभावी पूजा करत. वाड्यात नाथांचा रांजण आहे. पूर्वी पांडुरंग श्रीखंडाच्या रूपाने कावडीने पाणी भरत. पुराण खांब आहे. या ठिकाणी श्री संत एकनाथ याला टेकून भजन करत, कीर्तन करीत. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी हे होते. नागाघाट हा खूप प्रसिद्ध असा घाट आहे. याच ठिकाणी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींना शुद्ध पत्रकासाठी मोठी परीक्षा द्यावी लागली. याच ठिकाणी श्री माऊलीने योग आणि सामर्थ्याच्या बळावरती रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. इथे योगसिद्ध रेड्याचं स्मारक आपल्याला बघण्यास मिळत. माऊलीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि सुंदर असं नदीच्या तटावर बसलेला हा नागाघाट बघण्यासारखा आहे. पैठण ही पूर्वी शालिवाहन राजाची राजधानी होती.
कालांतराने पूर आल्यामुळे ती पालती झाली, त्यामुळं आता तिला पालती नगरी असं संबोधलं जातं. पडलेले असे वाड्याचे अवशेष दिसतात. गाडलेले रांजण आजही साक्ष देत आहेत. विजयाचे प्रतीक म्हणून विजयस्तंभ आहे. पूर्वी पैठण नगरीत खूप मोठा सावकार होता. त्यांचं नाव लद्दू सावकार. यांच्याकडे मोठमोठे पेशवे त्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी येत असत. आज तो वाडा असा उन्हाळा अवस्थेत दिसून येत आहे. जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. पहा, पूर्ण मातीने बांधकाम केले गेले. याचा शुभारंभ 1965 साली झाला आणि पूर्ण बांधकाम 1976 साली झाले. ह्याची रुंदी 10 किलोमीटर आहे आणि लांबी सरासरी 60 किलोमीटर आहे. या धरणाला नाथसागर म्हणून ओळखलं जातं. या धरणाचं पाणी औरंगाबाद, आता ते संभाजीनगर आहे, बीड, जालना या गावाला होतं. धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत. पैठण शहर हे पैठणीसाठी जगप्रसिद्ध आहे. तर चला तर मग आज आई पैठणी कलेक्शनमध्ये आपण पैठणीचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. म्हणजे कॉपर पैठणी, ही कॉपरमध्ये तयार झालेली कॉपरमध्ये तयार झालेली. हा साडीचा कलर आहे, हा ब्लाऊज आहे, हा पदर आहे. अच्छा, तुम्हाला लागेल तसे कलर डिझाईन पदर घेतला. तुम्ही साडी दाखवली ती किती रुपयाला असते? ही जर घेतली ती 2,500ची आहे, ही 2,000ची, 2,000. ही जर घेतली ती 3,000-3,500ची आहे. मग तुम्ही डिस्काउंट वगैरे काय नसतं का? देणार ना, थोडंफार डिस्काउंट पण देणार ना आपल्याला. नवीन काय तुमच्याकडे आलंय का आता? हे दक्षशिला पैठणी ही नवीन आलेली आहे. दक्षशिला पैठणी. दक्षशिला पैठणी ही एकदम असं नवीन आलेलं आहे. अच्छा हे असं कलर वगैरे आहे त्याचं. अच्छा. ही स्टोनवाली पैठणी आलेली आहे. हे सगळ्या साडीला असं स्टोन येणार. ते 5-5.5 हजाराचं आहे. ते पूर्ण असं जरीचं भरलेलं स्टोन आपण येणार. म्हणजे आजचं ट्रेड आहे का हे? हां, असं ट्रेड आहे. नवरीसाठी वापरतो. नवरीसाठी, नवरी मुलीसाठी जसं असं स्टोन. ओके. पैठणला पैठणी एकदम ओरिजिनलच भेटणार. पैठणला पैठणी एकदम ओरिजिनलच भेटणार. पेशवाई पैठणी किती रुपयाला? ते 2,500-3,000. 2,500-3,000 रुपयापर्यंत भेटणार. जे आपण कार्यक्रमामध्ये जे पैठणी खेळ रंगा पैठणीचं असं काय, त्यामध्ये पैठणी ओरिजिनल असतात का डुप्लिकेट असतात? नाही, ती ओरिजिनलच असते. ओरिजिनल असे आदेश बांदेकर ते देतात ना, हां. ती ओरिजिनलच पैठणी असते. पण कमी जास्त रेटची अशी असते ती. काही जास्त भावची, काही कमी भावची. आता आमच्या पुण्यामध्ये काही ठिकाणी 500 रुपयालाही पैठणी भेटते. मग पण ती ती कुठली? 500 रुपये पैठणी ओरिजिनल येऊ शकत नाही. कारण त्याची दोरे लावायचेच पैसे 1000पेक्षा जास्त ते दोरे लावणारच माणसं घेतात. आणि अच्छा. त्याची मजुरी सुद्धा पुरत नाही. मग 500 रुपये पैठणी येऊ शकत नाही. ती साधी साडी असते आणि ते म्हणतात मग ही पैठणी आहे, पैठणी. आमच्याकडे पण अशी लावलेली, पण ती कॉटन पैठणी, कॉटन साडी येते. आम्ही म्हणतो ती पैठणी बघ घ्या, 500 रुपयाला आहे, 600 रुपयाला आहे, पण ती पैठणी असू शकत नाही. गजरा रे